लग्न व्हायच्या आधी वर्षातले 6 महिने तर मी भंडाऱ्यावरच जगत होतो नुसतं. काय करू दादा? काय काय रे? चाललंय मग? काय नाही, बरं आहे बघ. तुझं काय चाललंय? काय म्हणतो? अहो आपल्या शेजारच्या वस्तू भांडण आहे, जायचे का नाही? अरे, भंडाऱ्याला जायचं का नाही म्हणजे काय बोलतोय? अरे भंडाऱ्याला जायचं. भंडाऱ्याचं आणि माझं तर लय जुनं नातं आहे. अरे लग्न व्हायच्या आधी वर्षातले 6 महिने तर मी भंडाऱ्यावरच जगत होतो नुसतं. आयला. आणि तू खुशाल म्हणतो जायचं का नाही? जायचं. आपलं लय जुनं नातं आहे भंडाऱ्याचं आणि आपलं. जायचं वय? हा. मग चला लवकर, नाही तर उशीर होईल. अरे जाऊ. हे बघ, पहिल्यासारखं आता मी संध्या नाही राहिलो. माझं लग्न झालंय. काय? हा. त्यामुळे आहे ना मला बायकोला विचारावं लागेल. मी काय करतो, घरी जातो आणि बायकोला विचारून येतो. मग वहिनीला विचारता का? हा. मग मी जातो मंदिरापाशी थांबतो, या मग तुम्ही मागून. चालेल, मी आलोच. विचारतो लगेच येतो. चालतंय. हा. ए बायको, काय हो? शेजारच्या वस्तीत भंडारा आहे. मी जरा भंडाऱ्याला जाऊन येतो. काय कुठं जायचं नाही. आला भंडारा की निघाले. तुम्हाला ना फक्त हुंदडायला पाहिजे, गावभर फिरायला पाहिजे. घरातली कामं म्हणलं तर नको वाटतंय. काय जायचं नाही कुठं. अगं भंडाऱ्याला जाऊन येतो म्हणतोय लगेच. नाही जायचं म्हणलं तर काय नाही जायचं. भंडारा आणि बिंडारा घरी खा. अयो, अयो काय झालं? लय पोटात दुखायला लागले. मी दवाखान्यात जाऊन येतो. अयो अयो चला 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 लवकर दवाखान्यात चला. काय झालं? आता तू कुठं निघाली? अहो दवाखान्यात जायचं की तुम्हाला पोटात दुखायला म्हणताय. मग मी जाऊन येतो ना. नको नको मी सोबत येते बघू काय झाले. चला. मग बरं, मोकळ्या वातावरणात जाऊन येतो. मोकळ्या वातावरणात जाऊन आलं की जरा पोटात दुखायचं कमी होईल. असं म्हणताय का? हा. हा बरं आलो. चला. काय आलं आता? आता काय तिकडे बी येणार का तू? हा मग तुमचं दुखायला म्हणल्यावर सोबत यायला नको का? अगं बायको, मोकळ्या वातावरणात चाललो ग जरा हलकं व्हायला. हा चला येते मी बी. अगं नको येऊ. येते म्हणलं ना चला. काय आता? ठीक आहे, आपल्या उसाला पाणी देऊन येतो. उसाला पाणी? हा. काय द्यायची गरज नाही, आज कालच दिले. तुम्हाला जाऊ देणार नाही का? भंडाऱ्याला नाही जाऊ देणार का? तुम्हाला म्हणलं ना जाऊ नका म्हणून. मग ठीक आहे. घरी जेवायला काय केलंय? वांग्याची भाजी केली. वांग्याची भाजी. हा. मी अजिबात खाणार नाही वांग्याची भाजी, आणि ती मला आवडत बी नाही. अहो, मग आता एवढी कढईभर भाजी केली त्याचं काय करू? कशाला केली? तुला कोण म्हणलं होतं वांग्याची भाजी कर म्हणून? तुला माहिती ना मी खात नाही, मग एवढी कढईभर कशाला करायची? मग एखाद दिवशी खायचं ना आवडीचं, काय त्याला एवढं लगेच? मला अजिबात आवडत नाही. हे बघ, जोपर्यंत तू माझ्यासाठी पंचपाकवान करीत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. मला माहिती ना आता तुम्ही सगळं मुद्दामून करणार, अडवून बघणार मला. जा तुम्हाला जिथं जायचं ना तिथं जा. तुम्हाला शब्दाने बोलणार नाही मी काय आता. जा भंडाराला जायचं कुठं जा. इकडे काय करायचं तिकडे करा. मला नका सांगू जा. जातो. तिकडं कुठं? वाटीन पितळ घेऊन जातो ना. नंबर 1 जेवण झालं बाबा. हा ना राव, काय ते जेवण होतं. एक नंबर भांडारा, आजपर्यंत बघितलाच नाही मी असा भांडारा राव. हा. काय त्या आचार्याची आजची चवण ग. ए गोळ्या इकडे. अरे इकडे. ए, ए, काय रे भांड्या? अरे कुठे निघला एवढं तरा 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 अरे भंडाऱ्याला चाललोय. बटाट्याला. हा. मग एवढ्या उशीर हवंय. उशीर झालं. मग मग अरे मग कशाला थांबवलं मला? जाऊ द्या ना. थांब ना. अरे, भांडारा काय नंबर 1 झालाय. काय त्या आचार्याची आजची चव होती. नुसतीच बोट चाटीत होतो मी. स्वयंपाक तर लय भारी झालाय राव. ए अरे जाऊ दे ना अरे मग थांब ना, मला. अरे गोळ्या. ए, थांब. अरे, अरे थांब ना. हे बघ जा लवकर आता. मग चाललोय ना मग. हा, अरे थांब ना. अरे यार. ए, ए, तुझी काय मग आता काय वाटतंय का तुला, काय ती आचार्य आपल्या गावात बी ठेवा एखाद्या भांडाऱ्याला? ठेवला पाय पुढला आपला भांडारा आहे वस्तीचा. ए, आपण- ए, गोळ्या. ए, जा पटापट आता. गेले. ए पूजा पूजा पूजा, इकडे इकडे इकडे. काय रे गोळ्या? भंडाऱ्याला जाऊन आली का? मी बी नाही जात भंडाऱ्याला जेवायला. अग काय भंडाऱ्याचं जात नाही म्हणती? हा? अग तू कोणाचा दहावा नाही सोडला, कोणाचं बारस नाही सोडलं, आणि आता मला सांगते होय मी भंडाऱ्याला जात नाही. अग पहिलं लहानपणी तर तू रडत होतीस, मला भंडाऱ्याला जायचंय, भंडाऱ्याच्या पहिल्या पंक्तीत जेवायला बसायचंय, मी आणि आता काय पुढे सांगते मला मी भंडाऱ्याला जात नाही म्हणून. मी कधी गेले जेवायला बारशाला? मस्त वेळा बघितलंय मी तुला. हा, नको सांगू. बरं ते पंगत चालू आहे का? मला नाही माहिती. अगं, माहित नाही तर मग मला कशाला थांबवलं? जापर. काय करू दादा? अहो, परत भांडारा संपलं, तुम्ही आले. मी केव्हा यायला सांगितलं होतं तुम्हाला. अहो मंदिरापाशी लय वाट बघत होतो, तुम्ही नाही आले. मग मी गेलो सरपंच संग. अरे करण्या, बरं झालं आपण लवकर गेलो म्हणून तरी आपल्याला भांडारा भेटला. नाही तर याची वाट बघत बसलो असतो ना तर आपण उपाशी आलो असतो याच्यासारखे. अहो सरपंच, भंडारा भेटला नाही याचं दुःख नाही हो मला. मग
अहो माझी चप्पलही चोरीला गेली आणि पितळी चोरीला गेली. मी फक्त वाटेवर आलो. अरे गोळ्या, भंडाऱ्याला तुला कुणी पितळीन वाटी आणायला सांगितली होती सांग बरं? अरे तिथं पत्रावळे असतात खायला, आता पहिल्यासारखं नाही राहिलंय. अहो सरपंच, ते पत्तरवाळी मध्ये उरलेला आणता येत नाही ना, म्हणून पितळ घेऊन आलतो. पितळ इतकंच माहितीये का, घेऊन येता येत. वा रे श्याना, पितळीत घेऊन येता यात. काय बाबा. गुरुदादा पण तुम्हाला उशीर का झाला एवढ्या यायला? ते बायकोने येऊ नाही दिलं त्यामुळे उशीर झाला. अरे बरं पण सरपंच हा, ऐका ना, चला ना माझी चप्पल अन पितळी शोधून आणू. आईला गोळ्या, अरे तू चप्पल आणि पितळी तासभर शोधित होतो ना. हा, आता परत गेल्यानंतर तिथली लोक मला सगळी ओळखीत येत रे. काय म्हणतात, अरे सरपंच काय परत जेवायला आलाय काय नो? हा, आता एक तर आपण येतानाच बघितलं ना, आचारी पार भांडी घाशीत होती, पार टेम्पोत मटेरियल भरीत होते सगळे त्यांचं भांडी कुंडी. आणि आता परत तिथं जायचं का? नाही बाबा, आपण तर काय येणार नाही बाबा. चप्पल नवीन घे. चप्पल घेतो नवीन, पण आता पितळीच भूक पण लय लागली. भूक लई लागली ना, हा. घरी जाऊन जेव ना. नाही आता घरी जाऊन तर जेवणारच आहे, पण आता बघतो. हा, हा. करण्या चल आपला, चला. जाऊ का रे? हा हा, जा, मी बघतो आता काय करायचं ते. दुसऱ्या हम्म. चल जाऊन येऊ एकदा अजून भंडारा खाऊन येऊ. थांब ना थोडे जिरू दे, मग परत जाऊ आपण लागले तर. थोड्या वेळानं जायचं का? बर बर थोड्या ए गोळ्या, गोळ्या इकडे की काय रे भांड्या? खाल्लं का भंडारा? अरे नाही काढलं. हे बघ भांड्या, तू अजिबात माझं डोकं तापू नको. एक तर आधीच माझं डोकं लय तापले. हा, का काय झालंय? अरे उशीर झाला मला जायला. उशीर झाला? हा, खाल्ला नाही का तू भांडारा? नाही ना. अरे काय गोळ्या, तू एवढा मोठा चान्स हुकावला, असा भांडारा आजपर्यंत बघितला नव्हता मी. अरे अति भातून तर कसलं झालं होतं? आम्ही आता डबल डबल चाललो होतो, पण काय तू म्हणतो संपला राव. तुला सांगतो भातून तर नंबर 1 झालं होतं. आणि ते शिरा, शिरा तर नुसता तुपातला शिरा होता राव. हा ना. तुम्ही आहे ना आता बघाच मी काय करतो ते. तुम्ही बघाच फक्त आता. मी ओयला. हा, तुम्ही बसा इथे ढेकणावानी फुगून मांडीवर मांडी टाकून. नवरा हिंडतोय उपाशी. का उपाशी हिंडता येईल ते की खायला भंडाऱ्यात? आणि कसं जाणार, उशीर झाला ना जायला. भंडारा संपला आणि तुझ्या किरकिरीमुळे ना ताटही गेलं चोरीला, चप्पलही चोरीला गेली, फक्त वाटीच राहिली. अयो, म्हणजे माझं ताट बी घातला आणि चप्पल बी आली का चोरी देऊन तिकडं? काय माणूस आहे. काय माणूस आहे काय, तुझ्या किरकिरीमुळे झालं. अगं कधीच्या नावात निघालो होतो ते घातलीच बघ किरकिर मधीच. तुला आहे ना सवच लागून गेली ती. कधीच्या नावात नाही, तुम्हाला ना सगळीकडे जायचं असतं बोंबलं. तिकडे म्हणलं की चला, तिकडे म्हणलं की चला. अगं पण जायचं म्हणलं की जाऊ देवा ना, का किरकिर घालायलाच पाहिजे आधी. हा? मला नका सांगू आता. आता काय? आता काय, मला पंचपाकवान दे चल करून. भूक लागली एक तर मारण्याची. काय पंचपक्वान बिंचपक्वान नाही, ती वांग्याची भाजी केली ती खा गप. खात नसतो मी वांग्याची भाजी, तूच खाती. मी खाना, मी खाल्ली, झाले माझं जेवण, बसा मग उपाशी. मला माहित नाही, मी पंचपाकवान खाणार. मला नका सांगू. उपाशी राहण्यापेक्षा वांग्याची भाजी खाल्लेली बरी राव. जाऊ दे, वांग्याची भाजी खातो.